मँगलोर ककुंबर किंवा मग्ग असं आम्ही GSB लोक याला म्हणतो आणि या केलेल्या प्रिपरेशनला मसल पडदा असं नाव आहे. मग्ग्या बोर्ड म्हणजे मग्ग्यासारखं डोकं असणारा माणूस हा सुपीक डोक्याचा असतो असं समजलं जातं कोकणी घरात. कदाचित काकडी, टरबूज, कलिंगड यासारख्या भाज्या किंवा फळं थंड प्रकृतीचे असतील आणि त्यामुळे थंड डोक्याचा माणूस हा छान विचार करू शकत असेल. आणि म्हणूनच असेल कदाचित की या फळांमधल्या बियांना मगज असं म्हटलं जाते. मगज म्हणजे संस्कृतमध्ये मेंदू असा अर्थ होतो. आणि आत्ता या भाजी खाल्ल्याचा परिणाम असेल मी ह्या सगळ्या गोष्टीचा छान विचार करायला लागली आहे. हे सगळं बाजूला ठेवून बघितलं तर ही भाजी मला स्वतःला खायला खूप आवडते. आम्ही सारस्वत लोक या भाजीच्या प्रिपरेशनला मसल पडदा म्हणतो आणि त्याचाच अपभ्रंश होऊन कदाचित असेल याला लोक मसनपाड असंही म्हणतात. मासळ सॉफ्ट शिजलेल्या गरामुळे याचं नाव कदाचित मसल पडदा असं पडलं असावं असा मी अंदाज बांधते. दह्याचा थोडासा आंबटपणा, राई आणि ओल्या मिरचीचा पंजंट स्वाद आणि सोबतच साखरेचा गोडवा यामुळे ही भाजी खरोखरच अप्रतिम चवीची होते. कुठलाही स्वाद एकामेकांना ओव्हरपॉवर करत नाही. अशी ही सात्विक चव तुम्हाला आवडत असेल तर डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये रेसिपी दिली आहे, जरूर ट्राय करा. यासोबत कोळंबा किंवा मद्रासी सांबार आणि भात किंवा भरपूर तूप चोपडलेला फुलका.